खर्च करायला विनंती असेल, कारण हा बिल आपला एक्स्ट्रा खर्च होणार नाही याची देखील आपण दक्षता घ्या. आजचा शेड्यूल जर आपण बघितला, गतवर्षी देखील या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पहिल्यांदा पाहायला मिळालं. त्यानंतर मात्र या वर्षीचा हंगामा जर आपण बघितला तर त्यामध्ये जयवर्धन चिंचवली या संघाला पुढे वाटचाल दिली. आई जीवदानी स्पोर्ट्स कांबे, SG स्पोर्ट्स गंगाराम पाडा, दोन संघांमध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळाली. गतवर्षी या स्पर्धेला सुरुवात झाली त्यावेळेला जवळपास 9:40 पहिला बॉल हा हाताळला होता आणि त्यानंतर मात्र थोडंसं उशिराने आपण दाखल झालो. वेलेबाबी आई जीवदानी स्पोर्ट्स कांबे हा संघ दाखल झाला 10 धावांची पेनल्टी आणि त्याच्यानंतर मात्र ओमसे उगलेपाडा संकल्प स्पोर्ट्स मोरे या दोन संघांमध्ये ही दुसरी मॅच पाहायला मिळणार आहे आणि त्याचमध्ये ओमसे वापे अशा पद्धतीने 6 टीम आपल्याला आजच्या दिवसामध्ये इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळणार आहेत. त्यानंतर सेकंड शेड्यूलचा आपण जर विचार केला तर जयवर्धन चिंबीपाडा बी, आई गावदेवी पिरिंगपाडा, अक्षय कबाड 6व्या क्रमांकाची मॅच, आई गावदेवी कौसा जय वाघोबा स्पोर्ट्स लाभ ऑर्गनाइज बाय टीम. परंतु जशी सुरुवात झाली आणि पहिल्याच बॉलवर आसमानी डोला आणि पहिलाच बॉल पाठवला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर 6. चला, गोलंदाज जर आपण विचार केला तर प्रणय सुनावले आहेत आणि जसा पहिला बॉल हा ट्रॅकर बॉल हाताळला ना त्याच्यावरती मात्र पहिल्याच बॉलवर प्रहार केलाय. घणाघाती सुरुवात इथे पाहायला मिळाला आणि खऱ्या तर पहिल्याच बॉलवर संकेत नावाचा ब्रँड आणि त्यांनी दाखवलंय या पहिल्या बॉलवर दमखम 6. षटकाराने सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली तर संकेतनं दाखवून दिले संकल्प स्पोर्ट्स मोरे संघाला कितीही हरलो तरीही देखील मात्र नव्याने सुरुवात करेल. परंतु तिथे बॅटची कडा घेतली, लिव्हिंग एज सॉफ्ट डिस्मिडर स्ट्रोक पाहायला मिळाला. एस्टेनच्या मागे तेवढा चांगल्या पद्धतीने झेल पकडला आणि पहिला धक्का बसला. पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर विकेट. असं म्हणूनच ज्या पद्धतीने आपण खेळ करण्याचा प्रयत्न करतोय ना की कितीही हरलो तरी नव्याने सुरुवात करेन, परंतु हरतोय म्हणून मैदान सोडणार नाहीये आणि ते देखील दाखवून दिलं पहिल्या बॉलवर संकेतनं. दुसऱ्या चेंडूवर लगेचच विकेटचं पतन पाहायला मिळालं, कारण प्रत्येक चेंडूवर तुम्हाला षटकार चौकार येणार नाहीये. कारण एखादा बॅटल आणि त्याच्यानंतर मात्र तुम्हाला जर का धावा योग्य त्या पद्धतीने बनवायचे असतील ना तर मात्र प्रत्येक चेंडू आणि त्या प्रत्येक चेंडूचं कॅल्क्युलेशन की एखादा चेंडू ओरपीचा आहे, एखादा बॉल गुड लेंथ ऑफ लाईन मध्ये आहे, त्या चेंडूला अगदी पुश करणं, हा जाणणे देखील तेवढी मोठी गोष्ट आहे. परंतु पहिला बॉल शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता, दुसरा बॉल देखील हलकासा फाईट दिला होता. जरी सुद्धा मात्र शॉर्ट ऑफ लेनचा बॉल असला तरी मात्र हाईड होते आणि त्याच्यानंतर मात्र बॅटच्या अगदी वरील हिश्श्यावर जसा बॉल आदळला ना त्याच्यानंतर मात्र एस्टनचे बॉल विकेटचं पतन. इथे सुद्धा स्विंग टू द गॅप आणि सरळ बॉल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. गोलंदाजी होणे देखील फार उचित असतं. परत इथे देखील फटका तर चांगला आहे, परत फिल्डर आहेत आणि खास करून गतवर्षी देखील आपण ही खेळपट्टी आणि हे जे मैदान आहे ते खास करून डावखुरे हाताच्या फलंदाजांसाठी फार अगदी अनुकूल अशी मैदानावर आणि खास करून चेतन सांबरे फार मोठी आज देखील एक जबाबदारी असेल, कारण मागील 2 टुर्नामेंटमध्ये संघ आपला थोडासा पिछाडीवर गेला, परंतु
पहारामध्ये तर या संघाचा परफॉर्मन्स देखील तेवढा चांगला राहिलाय. तर ज्याबद्दल चिंबीपाडा टीम आणि गावदेवी स्पोर्ट्स लोपेच्या मैदानावर या संघाचा परफॉर्मन्स करायला होता. जबरदस्त परफॉर्मन्स राहिला होता आणि तगड्या संघावर देखील मात केली होती. म्हणजे त्यांचा कॉन्फिडन्स वाढलाय. परंतु ओव्हर पिच बॉल आणि त्याच्यावर केलेला हा प्रहार 6. परंतु एक विकेट गेल्याच्या नंतर इंडिया क्रमांक 3 वरती दाखल झाले चेतन. त्याने देखील आल्याबरोबर चौकार मारला. गणेश पाटील शेटकरांनी अकाउंट ओपन केला आणि त्याचबरोबर हलकासा मागचा पाय जो आहे उजवा पाय वाकवला आणि क्रॉस बॅटने खेळण्याचा जो प्रयत्न केला, परंतु बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन झालं नाहीये आणि सरळ बॉल एसटी रक्षकांच्या हातखंडामध्ये विसावला. म्हणजे अंतिम जो बॉल आहे तो डॉट डिलिव्हरी पाहायला मला 2 षटकार आले, चौकार आला. थोडासा जरीही सुद्धा महागडा स्पेल खर्चिक षटक जरी सुद्धा राहिलं तरी देखील महत्वपूर्ण सफलता प्राप्त झाली. 17 धावा या एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवर लागल्या जातात. मागील स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळाली. जबरदस्त आयोजन केलं होतं. स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट्स भोगाव स्वर्गीय अप्पानाना चषक 2025-26 जे आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. खऱ्या अर्थाने गेल्या वर्षामध्ये देखील फार संघर्ष केला होता आणि त्याच्यानंतर मात्र जय शिवाजी अनगाव हा संघ चॅम्पियन बनला आणि जो विजयाचा दुष्काळ त्यांच्याकरिता तो संपला आणि त्याच्यानंतर मात्र या स्पर्धेमध्ये देखील सुद्धा आपल्याला तो संघ पाहायला मिळणार आहे. काय जबरदस्त स्पर्धेचं आयोजन केलं होतं. एकापेक्षा एक अधिक सरस संघ आपल्याला त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. अंतिम मॅच मध्ये जाण्यापासून सुद्धा थांबवलं. अर्थात संकल्प स्पोर्ट्स मुली संघाला आणि त्याच्यानंतर मात्र ज्यावरून चिंबीपाडा सारख्या संघावर देखील मात केलेला संघ आहे ओमसाई उगलेपाडा. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये खेळ आणि व्हील ही कधी बदलेल अजिबात आपल्याला सांगता येणार नाही. म्हणून क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये परिपूर्ण जेवढा तुम्ही क्रिकेटला रिस्पेक्ट द्याल तेवढा तुमचा संघ आणि तुम्ही स्वतः फार एकदा आले आणि तो एक वेगळ्या उंचीवर तुम्ही पोहोचू शकता. परंतु नेहमीच जर आपण बघितलं तर संकल्प स्पोर्ट्स मोरे हा संघ गेल्या हंगामामध्ये त्याच्या अगोदरच्या वर्षामध्ये भयानक भन्नाट फॉर्म मध्ये असलेला हा संघ जरी सुद्धा असला बॅट त्याला समोर जावं लागलं तरी देखील असं परंतु याच हंगामामध्ये देखील तेवढी चांगली कामगिरी करावी लागेल. संकल्प स्पोर्ट्स मुरी संघाला 17 धावा अंकित केल्या जातात. प्रथमेश गोलंदाजीवर आले. पहिले षटक खर्चिक ठरल्याच्या नंतर मात्र वाईट चेंडूचा इशारा आणि एकदा बघा आपल्याकडे पंच आपल्याला देखील विनंती असेल आपल्या जर का 4-4 षटकांची मॅच खेळवायची असतील कारण आम्हाला सातत्याने कॉल येत असतात आपण लक्षात घ्या कारण एक रिव्ह्यू जो आहे हरकत नाही आहे त्यापेक्षा ऑन फील्ड अंपायर स्पॉट जो निर्णय तुमचा जो आहे तो तुम्ही आमच्यापर्यंत रेफर करा. यस वाईट आणि यस फिल्डिंग करण्याने रिव्ह्यू घेतलाय. यस ओके. तिन्ही पंच विनंती असेल आपल्याला की जो क्लोज निर्णय जो असेल हरकत नाही आहे रिव्ह्यू साठी रेफर केला तर परंतु प्रत्येक वेळेला जर का रेफर केला तर आपण लक्षात घ्या कारण वेळ आपल्याकडे तेवढा वाचत नाहीये आणि 4-4 षटकांची आपल्याला मॅचेस. यस वाईट बॉल आहे. या वेळेला देखील आकुर डप्पाचा बॉल आहे. प्रहार केला हुक मध्ये कन्वर्ट केलंय. लॉंग लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर. लुक ॲट द डिस्टन्स कापलंय आणि सरळ बॉल पाठवलाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. 6. परंतु पहिल्या षटक देखील खर्चिक राहिलेला आहे. त्याच्यानंतर प्रथमेश गोलंदाजीमध्ये आले. पहिला बॉल वाईट हाताळल्याच्या नंतर एक थोडस गोलंदाजीचा जो ॲक्युरेन्सी आणि गोलंदाजीचा जो स्ट्रेंथ गोलंदाजीचा जो स्टँड आहे ना हा थोडस कुठेतरी कमी आहे. पुन्हा शेदा शॉर्ट ऑफ लेनचा बॉल आहे. फटका चांगला आहे. फिल्डर आहेत परंतु त्यांना बीट केला आणि एका टप्प्याने बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील पुढे एकदा 4.
कारण पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला, दुसऱ्या चेंडूवरती चौकार ठोकला आणि चेतन नावाचं वादळ खऱ्या अर्थाने या वेळेला मैदानाच्या आतमध्ये घुंगावत असताना आपल्याला पाहायला मिळतं. 28 रन 28 धावा बनलेल्या आहेत आणि दोन ज्या टुर्नामेंट आपण पाहिलेला आहे त्या दोन्ही टुर्नामेंटमध्ये मात्र संघर्ष केला या चेतनने, परंतु आज मनामध्ये जिद्द, कारण असलेला कॉन्फिडन्स, स्वतःवर आत्मविश्वास त्याने परिपूर्ण याच मैदानावर दाखवून दिले. षटकार चौकार त्याच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाले, 2 चौकार 1 षटकार, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर प्रथमेश तर धावा देखील बनतात त्या मैदानावर. यावेळी देखील पाहावं लागेल इनसाइड आउट ऑफ खेळलेत, एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु फिल्डर आहेत जवळपास मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये आणि त्याच्यानंतर आपण 2 धावा ॲक्युरेट केल्या जातात, म्हणजे 2 धावांनी स्कोरबोर्ड आहे तो देखील इथे हलवरपणे पुढे झाला, म्हणजे धावा लागल्या जाते धावा बलकावर 30. कारण 4 षटकांच्या मॅचेसमध्ये तुमच्याकडे जवळपास 40 पेक्षा अधिक धावा, 50 पेक्षा अधिक धावा, चांगली टोटल हे सुद्धा आपण नेहमी पाहिलं. इथे देखील फटका चांगला आहे, इन टू द गॅप परफेक्टली कॅल्क्युलेशन स्ट्रोक पाहायला मिळाला आहे आणि 2 फिल्डर्सच्या मधून हा सरळ पाठवलाय, एका टप्प्याने बॉन्ड लाईनच्या बाहेर चौकार. परंतु 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत 17 धावा, पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा, त्याच्यानंतर 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत 17 धावा आलेल्या आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ हा बाकी आहे, फार महागडा साबित ठरला या प्रथमेश. ही लेंथ लाईन देखील दुसऱ्या मोहल्ल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला हा बॉल, परंतु पंचांनी देखील वाईट बॉल घोषित केलेला आहे. गत वर्षी देखील याच मैदानावरती आपण जर बघितलं तर जे वाघोबा स्पोर्ट्स लाभ आणि लाभ गावामध्ये आल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने माणुसकीचं दर्शन हे घडवणारं गाव म्हणजे लाभ गाव. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आणि त्याच्यानंतर मात्र अतिशय दमदार नियोजन आयोजन आपल्याला या अंगामध्ये देखील पाहायला मिळालंय. न बॉलचा इशारा आहे, आउट ऑफ क्रीज. हा बॉल हाताळला, कारण जास्त अपेक्षित प्रमाणे जास्त धावा लागल्या जात आहेत. या मैदानावर भरपूर रेकॉर्ड देखील गत वर्षी देखील आपल्याला पाहायला मिळाले. एके पोटेसह भावेश पडवले त्याने देखील अर्धशतक ठोकलं होतं. गत वर्षी ज्या संघाचा खऱ्या अर्थाने दुष्काळ संपला होता, एनडी एंटरप्राइजेस पुंडाचा टीम, त्यांचा विजयाचा दुष्काळ जो संपला होता याच मैदानावर आणि खऱ्या अर्थाने इथे मात्र त्यांनी ते देखील चॅम्पियन बनले होते. याच मैदानावरती सुमित भुयाल असेल, आदित्य भुयाल असेल, एनडी एंटरप्राइजेस पुंडा संघाचे ते फलंदाज, काय जबरदस्त भन्नाट फॉर्म आणि त्याच्यानंतर मात्र काय ती चांगली कामगिरी. परंतु इथे फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉलला सुद्धा आसमानी टोला आसमान दाखवण्याचं काम केलंय चेतनने. 6 धावा. षटकार पाहायला मिळाल्याच्या नंतर मात्र स्पीड बॉल पुन्हा एकदा हा देखील बॉल लॉक केला आणि हा देखील बॉल फुलटॉस बॉल सरळ पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 षटकार आणि षटकाराच्या साह्याने धावा स्कोरबोर्डवर लागल्या जात आहेत. 48. आतापर्यंत 3 षटकार ठोकले, 3 चौकार ठोकले चेतन सांबरेनं. सुप्पा बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. जणू काही बॉल फुटबॉल पद्धतीने खेळतायत आणि प्रत्येक बॉल आसमानी डोला आणि प्रत्येक चेंडूवरती मात्र प्रहार प्रहार आणि प्रहार. इंडिव्हिज्युअल बॅटिंग चालू आहे. चेतन नावाचं वादळ आज मात्र घुंगलं मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत चेतनच्या बॅटमधून किती धावा जमा झालेल्या आहेत? 33 धावा. 33 धावे येण्याची खेळपट्टीवर आहे. अजूनही 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा या लागल्या जात आहेत. 48. काय जबरदस्त सुरुवात इथे आपल्याला पाहायला मिळाली आणि ओमसे उगलेपाडा संघाचा गोलंदाज प्रणय मागणं साबित ठरला. त्याच्यानंतर मात्र आतापर्यंत हंगामामध्ये तिसरी जी टुर्नामेंट चालू आहे त्या तिसऱ्या टुर्नामेंटमध्ये प्रथमेश सोनावणे सर्वाधिक महागडा ठरणारा गोलंदाज पाहायला मिळाला. 31 धावा त्याने आपल्या गोलंदाजीमध्ये खर्च केल्या. रोशन सोनावणे गोलंदाजांना त्या चांगल्या पद्धतीने कमबॅक करावंच लागेल, कारण जवळपास 48 धावा स्कोरबोर्डवर लागल्या जात आहेत. गणेश पाटील मैदानाच्या आतमध्ये आहेत, त्याने देखील षटकाराने सुरुवात केली. सुरुवात चांगली करून दिली संकेत सांबरेनं. इथं सुद्धा फटका तर चांगला आहे. परंतु फिल्डर आहेत
कारण खराब फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर मात्र बॉल देखील इंटू द गॅप पॉइंट लाईनच्या बाहेर 4. प्रत्येक गोलंदाजाने पहिल्या बॉलवर मोठा फटका खर्च केलाय. इथे सुद्धा फुलटॉस बॉल आहे. लॉंग ऑफ द क्षेत्र निवडलंय परंतु मस्त काला दस्तक देऊन 2 फिल्डर्सला फक्त त्याच्या चेंडूकडे पाहतच राहावं लागलेलं आहे आणि सरळ बॉल पाठवलाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. षटकारांकरिता 6. सबरून जरी सुद्धा आपण टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ हा जरी सुद्धा मेहनतीचा आणि कसरतीचा आणि शारीरिक क्षमतेचा खेळ जरी सुद्धा तुमच्याकडे असला ना तरीही मात्र एक चॅलेंज मानणारा आणि बौद्धिक प्रतिमेला प्राधान्य देणारा खेळ म्हणजे टेनिस बॉल क्रिकेट. तर तुम्ही जरीही कितीही गोलंदाजी चांगल्या पद्धतीने केली ना तरी तुमच्याकडे माइंडसेट असणं गरजेची गोष्ट आहे. तिसऱ्या षटकाला प्राधान्य. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. चौकाराने सुरुवात झाली. अवशेष सोनावली तो देखील थोडासा खर्चिक ठरला. लेग बायच्या रूपाने सिंगल मिळेल. चौथ्या चेंडूवरती मात्र एक लेग बायच्या रूपाने सिंगल आली. तिसरा चेंडू देखील डॉट निर्धाव आपण चेंडू पाहायला मिळाला. परंतु आतापर्यंत की जवळपास तिसरं षटक ऑन द वे आहे आणि ऑन द वे असताना आतापर्यंत फक्त आणि फक्त 2 चेंडू जे आहेत ते डॉट हाताळलेत. जबरदस्त बॅटिंग झाली. डबल 3 33 धावांशी अजूनही खेळपट्टीवर असताना ऑन स्ट्राईकवर चेतन सांबरे पुन्हा शिदा बॉल तयार झालेत. फटका देखील चांगला आहे परंतु स्वतः गोलंदाज आपल्या स्वतःच्या फलंदाजामध्ये बॉल कॅरी करण्याचा प्रयत्न देखील चांगला केला होता. स्ट्रीट हिटला फटका देखील खेळले होते परंतु बॉल हलकासा डाऊन द स्वरूपामध्ये हाताळला होता आणि खुलबट टप्प्याचा बॉल हाताळला होता. म्हणजे चेतन देखील त्या चेंडूवरती मोठा फटका खेळू शकला नाही परंतु 2 धावा वैयक्तिक स्वतःच्या नावावर 35 धावा आतापर्यंत केलेल्या आहेत त्याने. त्यापेक्षा अधिक मजबूत बाजू देखील इथे आपल्याला पाहायला मिळाली. इथे देखील फटका तर फसलाय पाहावं लागेल. बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर आहे. यष्टीरक्षक चुकी करणार नाहीत आणि ज्या पारदासा प्रतिम चांगला हा झेल पकडला त्यांच्या मागे आणि चेतन सांबरेला देखील जावं लागेल. परतीच्या प्रवासाला दुसरा धक्का 35 धावांची गेली. जबरदस्त बॅटिंग मध्ये मात्र चांगला स्ट्रेंथ स्टार्ट मात्र चांगली पोझिशन चांगली बॉडी लँग्वेज चांगली जिद्द चांगला संयम आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने जी मेहनत. कारण जरीही मात्र आम्ही 2 स्पर्धांमध्ये आमचा संघ जरी सुद्धा मागे पडला बॅटटाईजला जरी सुद्धा समोर जावं लागलं तरीही देखील मात्र आम्ही हार मानणार नाही आणि त्या संघाचं नाव आहे संकल्प स्पोर्ट्स मुळे. गेली कित्येक वर्ष झाली चांगला टेनिस बॉल क्रिकेट खेळतात परंतु आज थोडंसं स्ट्रगल जरी सुद्धा केलंय तरीही देखील मात्र या स्पर्धेमध्ये आम्हाला चांगली कामगिरी करायची आहे हे दाखवून दिले त्यांनी या पहिल्या इनिंगमध्ये. जबरदस्त चांगलं कमबॅक केलं. कारण पहिल्या चेंडूवर चौकार आला होता. दुसऱ्या चेंडूवर षटकार आला आणि त्याच्यानंतर मात्र चांगले बॉल हाताळलेत. म्हणजे फक्त आणि फक्त रोशनने 13 धावा त्याने खर्च केल्या. त्याच्यानंतर येणार अंतिम षटक देखील आपल्याला पाहायला मिळते. रोहन जबरदस्त सुरुवात देखील आपल्याला ज्या पद्धतीने अपेक्षित ती सुरुवात देखील आपल्याला पाहायला मिळाली. आपण फिल्डर आहे खरं फिल्डिंग पाहायला मिळाली आणि पुणे शेता बॉल लाईनच्या बाहेर चौकार. अगदी शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता आणि गणेश पाटीलच्या बॅट मधून हा चौकार असं पाहायला मिळाला. इथे सुद्धा हलकासा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न केला होता. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. धावा सुद्धा लागला तर 65 धावा
स्कोर बरोबर लागले जात आहेत, कारण या मैदानावरती आई गावदेवी ब्राह्मणपाडा संघाचा उच्चांक राहिलाय. गत वर्षी जवळपास 77 धावांचा आयुष आहे. या मैदानावर 65 धावा तर लागलेल्या आहेत आणि गत वर्षीचा रेकॉर्ड मात्र तुटला जाईल का? इथे सुद्धा टॉपिक जर आहे रजिस्टरच्या मागे 80 रक्षक चांगला त्यांनी पुन्हा शेकदा पकडलाय आणि गणेश पाटील यांच्या केलेल्या पुन्हा शेकदा स्टॉप विकेटचं पतन. जबरदस्त चांगलं कमबॅक केलं आतापर्यंत. कारण सुरुवातीची 2 षटकांचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये फार खर्ची षटकं ती दोन्ही राहिली. 48 धावा 2 षटकांमध्ये आणि त्याच्यानंतर मात्र येणारं तिसऱ्या षटकामध्ये चांगलं कमबॅक केलं. सुरुवाती 2 चेंडू जरी सुद्धा खर्चिक ठरले तरी सुद्धा त्याने केलेलं कमबॅक आणि त्याच्यानंतर मात्र रोहन सोनावळे काय जबरदस्त पुनरागमन त्याने केलंय. म्हणजे सर्वात अगोदर तुम्हाला याच क्रिकेटच्या परिपूर्ण क्षेत्रामध्ये पुनरागमन कसं करावं हे ओळखणं सुद्धा फार गरजेचं आहे. 5 चेंडूंमध्ये त्याने आतापर्यंत फक्त आणि फक्त 4 धावा. महत्वपूर्ण गणेश पाटीलची विकेट यावर देखील फटका चांगला आहे. ऑन साईडला खेळले इंटू द गॅप शोधला 2 फिल्डर्सला बीट करून हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4 म्हणजे तब्बल धावा स्कोरबोर्डवर लागले जात आहेत. 69 आणि 70 धावांचं हे टार्गेट इथे सेट केलेलं आहे. चला पुढील 2 टीम कर्णधार आपण या जयभद्रंग चिंचवली आणि पहिली मॅच ऑन झालेली टीम SG स्पोर्ट्स गंगारामपाडा वेलकम संजय राहे पुन्हा एकदा आणि त्यानंतर जयभद्रंग चिंचवली टीम कर्णधार देखील आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि टॉस बॉक्स जॉईन करते मुकेश जाधव सर. धन्यवाद. हॅलो चेक हॅलो हॅलो आमच्या मान्यवर माजी उपसरपंच लाभ ग्रामपंचायत सन्मान्य श्री सदाराम भोईर यांच्या आशीर्वाद नाणेफेक करणार. सामना हा 3 षटकाचा असेल. एका बद्दल आपण पाहतोय जयभद्र चिंचवली संघाचा कॅप्टन अरुण आणि संजय राय द कॅप्टन ऑफ SG स्पोर्ट गंगारामपाडा. सामना 3 षटकाचा असेल. माजी उपसरपंच आपण पाहतोय आदरणीय सदानंद भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार. बघा एका बाजूला BS दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत जय भागवत चषक. कॉल करणार अरुण करणार जयभद्रंग चिंचोली संघाचा कॅप्टन. वाघोबा चषक असं त्यांनी आवाज दिलेले आणि पडलं जाते आय थिंक जय वाघोबा चषक. थँक्यू सो मच भोईर साहेब, थँक्यू सो मच. आपण बसून घ्या. थँक्यू सो मच. नाणेफेकीचा कॉल निश्चितच जयभद्रंग चिंचवली संघाचा कॅप्टन अरुण आपल्या बाजून लागलेला काय निर्णय असेल. सामना 3 षटकाचा आहे. फिल्डिंग करणार साधारण समोर आपण पाहतोय जय SG स्पोर्ट गंगारामपाडा हा देखील संघ चांगला आहे आणि पहिल्या सामन्यामध्ये नक्कीच त्याने देखील विजय मिळवले. तर मग किती धावांवर थांबण्याचा प्रयत्न असेल. 30च्या आतमध्ये थांबवायचा प्रयत्न करू. कोणते गोलंदाज असतील त्यांच्यावर चांगली कामगिरीची आपल्याला अपेक्षा असेल. दीपक आहे, राहुल आहे, रोशन. कसं वाटतंय ज्यावेळी तू इथे आलास मैदान पाहिलं आयोजन पाहिलं काय म्हणशील आप संघाच्या आयोजनाबाबत. आयोजन तर त्यांचा दरवर्षी खूप छानच असतं आणि या वर्षी त्यांनी सुंदर केलेलं आहे. थँक्यू सो मच अरुण, थँक्यू सो मच. आपण जाऊया SG स्पोर्ट गंगारामपाडा संघाचा कॅप्टन संजयकडे जाऊ. संजय जर नाणेफेकी जर आपण जिंकली तर आपला निर्णय कसं. बॅटिंगच घेतली म्हणजे मानासारखं झालेलं आहे. मागच्या मॅचमध्ये देखील चांगला परफॉर्मन्स आपल्या संघाच्या माध्यमातून बघायला मिळाला. मग साधारण किती धावपर जाण्याचा प्रयत्न असेल. 40+. अखिश तर चांगली बॅटिंग करते. अजून कोणते असे चांगले बॅटर असेल त्यांच्याकडून अपेक्षा असेल चांगल्या बॅटिंगसाठी. नक्कीच संजय आहे, वीरू आहे, राहुल पण आहे. काय सांगशील संजय हे विकेट बॅटिंगसाठी अनुकूल आहे की गोलंदाजीसाठी काय सांगशील. खास करून तर दोन्ही कडून आहे चांगलंच. एन्जॉय करते. एन्जॉय नक्कीच. थँक्यू सो मच संजय. तुला देतो खूप साऱ्या शुभेच्छा. ऑन टू कमेंट बॉक्स.
चला खूप मोठं लक्ष आहे, 70 धावांचं लक्ष आहे आणि 70 धावा मात्र इथे बनवायचे आहेत ओमसाई उगलेपाडा संघाला आणि फार मोठं चॅलेंज आहे. रनचेसमध्ये धावा आणि चेसिंग धावा करायच्या आहेत, परंतु रनचेसमध्ये कशा पद्धतीने याच धावा बनवल्या जातील. एका बाजूला चेतन सांबरे त्याने मात्र चांगली बॅटिंग केली, 35 धावांचं योगदान दिलं. गणेश पाटील सुद्धा चांगली बॅटिंग केली. त्यानंतर संकेत सांबरेनं सुद्धा सुरुवात चांगली करून दिली होती, सुरुवात चांगली शेवट चांगला. 70 धावांचं हे हायेस्ट आहे. म्हणून म्हणतात ना की एखाद्या डोंगर दरीतून वाहणारा झरा कधीच विचारत नाहीये की समुद्र किती दूर आहे. अथांग सागराप्रमाणे बॅटिंग करावी लागेल ओमसाई उगलेपाडा संघाला. गोलंदाजीचा स्ट्रेंथ जो आहे, ज्या पद्धतीने बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली, त्याच पद्धतीने गोलंदाजीचा स्ट्रेंथ जो आहे, स्टँड जो आहे संकल्प स्फोट मोरी संघाकडे, तो सुद्धा चांगला आहे. तर 70 धावा आहेत, कॉन्फिडन्स वाढला, आत्मविश्वास वाढला गोलंदाजांचा, फिल्डर्सचा. परंतु कुठे ना कुठे तर थोडंसं मनोबल आणि कॉन्सन्ट्रेशन करण्याचं काम मात्र फलंदाजांनी केलं आणि त्याच्यानंतर मात्र फिल्डिंग आणि गोलंदाजीचा हा स्टँड सुद्धा तेवढाच महत्वाचा असेल या मॅचमध्ये. कारण 70 धावांचं लक्ष असताना प्रत्येक ओव्हरमध्ये 17 ते 18 धावा प्रत्येक षटकामध्ये बनवायचे आहेत. म्हणजे स्ट्राईक रेट जो आहे ना, तो फलंदाजांना मी तर म्हणेन जवळपास 200, 250, 300च्या स्ट्राईक रेट बॅटिंग करावी लागेल. यावेळेला देखील नो बॉलचा इशारा, एक्स्ट्रा बीमर हाईट बॉल, कमरेपेक्षा अधिक हाताळलेला हा बॉल आणि त्यांच्यावरती देखील चांगला प्रहार केला. सर्व बॉल एका बाउंड्री लाईनच्या बाहेर, धावा मिळतील 5. आदित्य बागचौरे आणि प्रणय सुनावले या दोन्ही बॅटरवर फार एक मोठी जबाबदारी असेल. इम्पॅक्ट ऑफ ऑर्डर करण्याकरता आलेले आहे, जसं पेरावं तसं उगवतं. परंतु परिस्थिती कशी असू दे, त्या परिस्थितीवर मात करण्याची जिद्दही तुमच्याकडे असली पाहिजे. बॉल सुद्धा फ्रीट असेल, फार मोठी संधी आहे, परंतु वाईट बॉलचा इशारा. म्हणून अगदी मगाशी देखील या खेळपट्टीचा आपण उल्लेख केला की इनसाइड आउट ऑफ स्ट्रोकला देखील फटके जातात आणि त्याच्यानंतर मात्र खास करून फलंदाजांसाठी ही खेळपट्टी फार अनुकूल आहे, धावा बनतात. गत वर्षी देखील आपण जर बघितला 9:40 पहिला बॉल आटाला होता, स्पर्धेला सुरुवात झाली 12/12/2024 परंतु आज 20/11/2025 या स्पर्धेचा हा पहिला दिवस. या पहिल्या दिवसाच्या निमित्ताने गत वर्षी स्पर्धेचा रेकॉर्ड जर आपण बघितला तर या स्पर्धेमध्ये पहिली सावकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली होती. संकल्प स्पोर्ट्स मोरी बी संघाचा प्रमोद पाटील, वारली 11 येऊर या संघाचा रोहित दिवा, त्यांच्या विरोधामध्ये पहिली सावकारांची हॅट्रिक पाहायला मिळाली. त्याच मॅच मध्ये परंतु वारली 11 येऊर या संघाच्या विरोधामध्ये कवाड संघाचा किरण मडवी 46 धावांची केली, त्यांनी याच मैदानावरती खेळली गेली होती. दुसरी सावकारांची हॅट्रिक जर आपण विचार केला तर मनोज चौधरी वारली 11 येऊर संघाच्या विरोधामध्ये आणि रोहित दिवा गोलंदाज होता. आणि त्याच्यानंतर सावकारांची हॅट्रिक उमेश पाटील जगदंबा स्पोर्ट चिंबीपाडा संघाचा गावदेवी कोशिंबे आणि गोलंदाज प्रणय. आणि त्याच्यानंतर सावकारांची हॅट्रिक आणि गावदेवी वालचिंद ए संघाचा दीपक धेंडे, AGS बुदावली संघाचा किरण गोलंदाज होता. अजूनही फार आपल्याकडे रेकॉर्डसाठी स्पर्धेमधलं गत वर्षीचा तो रेकॉर्ड तुमच्यापर्यंत पोहोचवेन, परंतु ऑनगोईंग मॅचच्या दिशेने देखील आपण जाणार आहोत. आदित्य ऑन साईडला आहे, पंचांकडे मात्र हाव इज दॅट प्रेशर मार्क जसा विचारलं तसं मात्र फिंगर अप केलंय आणि या चेंडूवरती मात्र फ्लॅश पॅडवर बॉल आदळल्याच्या नंतर बरोबर मधल्या स्टिकला हा बॉल आदळले, हे मात्र पंचांनी देखील जाणलं आणि फिंगर अप केले. गॉप पहिला धक्का ओमसाई उगलेपाडा या संघाला. परंतु
त्याचबरोबर आपल्यामध्ये उपस्थित झालेले मान्यवर आदरणीय सन्माननीय विलासजी सातवी आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. वेलकम, स्वागतम. त्याचं गणेश पाटीलनं आत्तापर्यंत चांगलं षटक देखील हाताळलंय आणि त्याच्यानंतर 10 धावा, एक चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. परंतु 10 धावा आतापर्यंत त्यांनी देखील खर्च केल्या. परंतु नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले हे रोहित, चांगली कामगिरी करावी लागेल. एक गावदेवी ब्राह्मणपाडा या स्पर्धेमध्ये 73 धावा, 74 धावांचा उच्चांक आहे. त्याच्यानंतर मात्र आणि तो देखील गावदेवी चिंचवली पाडा या टीमच्या विरोधामध्ये गावदेवी ब्राह्मणपाडा संघाने त्या धावा बनवल्या होत्या. त्यानंतर मात्र पहिलं जे अर्धशतक आहे या स्पर्धेमध्ये 16 चेंडूंमध्ये 57 धावा अर्धशतक ठोकलं होतं. 21-7 जय गोलकर सोनाली संघाचा भावेश पडवले आणि टीम गावदेवी खंबाला या टीमच्या विरोधामध्ये ते आक्रमण केलं होतं. जबरदस्त गतवर्षी रेकॉर्ड देखील आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. परंतु 70 धावांचं फार मोठं लक्ष्य आहे आणि याच धाबांचा जर का पाठलाग करत असेल तर पहिलं पॉवर प्लेचं षटक फार निर्णायक षटक आहे. वाईट चेंडूचा इशारा, आणखी एक एक्स्ट्रा बॉल हाताला लागेल गणेश पाटील यांना. 13 धाबा. थोडीशी सोच जी आहे गणेश पाटील यांच्या माध्यमातून की थोडासा बाहेरच्या बाजूने हा बॉल हाताळायचा आणि त्याच्यानंतर अबे फ्रॉम द बॉडी. कारण एखाद्या मोठ्या फटक्यांपासून जर का तुम्हाला वाचायचं असेल ना, लेंथ लाईन आणि फलंदाजापासून थोडासा दुर्बल पडल्याचा बॉल जर का हाताळला तर कदाचित की बॅटची एज लागण्याची शक्यता देखील आपल्याला नाकारता येत नसते. आणि त्याच पद्धतीने गोलंदाजीचा जो स्टार्ट आहे तो देखील चांगल्या पद्धतीने त्याने सुद्धा पकडला. यावेळी देखील मिडल खेळवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ऑन साईडला खेळले. काव कॉर्नरला फिल्डर आहे चेतन सांबरे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फक्त एक सिंगल मिळेल, ते सिंगलने धाव फलक पोहोचला 14 अंकांवर. आतापर्यंत चेंडूचा खेळ पत्रापर्यंत बघितला तर अंतिम बॉल हा सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 19 चेंडूंमध्ये अजूनही जवळपास 56 धावा या बनवायच्या आहेत. 56 खूप मोठं लक्ष आहे. कारण आत्मविश्वास एक अशी गोष्ट आहे की तुम्हाला पायथ्यापासून शिखरापर्यंत पोहोचवेल. इथे देखील समोरच्या दिशेला स्ट्रेट हिटला खेळले, फिल्डर जातील तोपर्यंत बॉल थांबणार नाही. एका टप्प्याने क्रॉस झालाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार झालाय. फटका सुंदर, धावा अति सुंदर. 4. परंतु समोरच्या दिशेने खेळले आणि अशा पद्धतीने धावा देखील सरासरी गाठण्यामध्ये यश आलेलं आहे. ओमसाई उगलेपाडा संघाला 18 धावा या स्कोरबोर्डवर लागल्या जातात. त्याच्यानंतर मात्र येणारे 18 चेंडूंमध्ये अजूनही 52 धावा बनवायच्या आहेत. जी सरासरी गाठायची होती, मान्य ठेवायची होती, ती सरासरी गाठण्यामध्ये यश आलं. खास करून आदित्य, त्याच्यानंतर प्रणय बाद झालेत. रोहित आणि आदित्य महत्वपूर्ण जोडी असेल. फार मोठी जबाबदार, खास करून मित्र म्हणे आदित्य वागचौरेला फार फार मोठी संधी आहे. कारण ज्या पद्धतीने डावकरी आताचा फलंदाज चेतन सांबरे त्याच्यासाठी मात्र जी पूर्णपणे जी बाउंड्री आहे थोडी स्लेंथ मध्ये थोडीशी कमी आहे आणि अशा पद्धतीने मात्र त्याचा जो बेनिफिट आहे तो खऱ्या अर्थाने मिळेल डावकरी आताच्या फलंदाजांना. याच मैदानावरती ज्या वेळेला कारण अर्धशतक ठोकलं होतं भावेश पडवले, तो देखील डावकरी आता फलंदाज होता आणि 16 चेंडूंमध्ये 57 धावा ज्या बनवल्या होत्या त्याने ना पहिलं अर्धशतक या स्पर्धेमध्ये ठोकलं होतं. यावेळी देखील फटकाच पाहावा लागेल. भरपूर वेल बॉल हवेमध्ये आहे, निष्ठम फटका आहे. त्याच्यानंतर मात्र कॅच ड्रॉप, अगदी सहज साधा आणि सोपा झेल येथे मात्र सुटलेला आहे. डेफिनेटली जवळपास जर आपण बघितलं तर धावा देखील लागल्या जात आहेत. 19 धावा स्कोरबोर्डवर लागलेल्या आहेत. चेतन सांबरे
डावखुऱ्याचा गोलंदाज आहे, नॅचरल स्पिन त्याच्याकडे आहे. परंतु चेतनने ज्या पद्धती पहिला बॉल हाताळला, पहिल्या बॉलवर फार एक संधी आली होती. इथे सुद्धा अगोदर बॅटचा टो जो आहे तो अगोदर ओपन केला, बॅटचा फेस अगोदर ओपन केला आणि बॉल थोडंसं स्लोवर लाईनमध्ये आला. ते एखादा बॉल व्हेरिएशन आपल्याकडे असलेली गुणवत्ता, आपल्याकडे असलेलं अगदी ते वैविध्यपूर्ण आणि वैविध्यता आणि सादर करण्याचा प्रयत्न देखील चांगल्या पद्धतीने केला. वैविध्यता व्हेरिएशन असणं आपल्याकडे गरजेचं आहे. कारण ज्या वेळेला एखादा बॉल आणि एखाद्या चेंडूवर जर का एखादा मोठा फटका जर का ग्लास झाला तर त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मात्र थोडंसं व्हेरिएशन करणं म्हणजे गोलंदाजाने फलंदाजाला आणि फलंदाजाचा मनसुबा जाणणं देखील गरजेची गोष्ट आहे. जवळ इकडे आमचे विजय उमराटकर दर्शवतात की कर्णधार विशाल मलेकर ते देखील अजून त्यांचं येणं बाकी आहे. त्यांची बॅटिंग पाहायची होती परंतु विजय उमराटकर इकडनं आम्हाला दर्शवतायत. यास परंतु कर्णधार कसा असावा, मागील स्पर्धेमध्ये देखील मी उल्लेख केला होता की ज्या वेळेला कर्णधार कसा असावा तर अगदी जरीही सुद्धा संघ आपला बॅटपॅचला जात असला तरीही देखील मात्र हारणं मात्र मैदानाच्या आतमध्ये परिपूर्ण मॅनेजमेंट कशा पद्धतीने आपल्याला करता येईल. परंतु वेलेच्या बाबतीमध्ये मी विशाल मलेकरच्या बाबतीमध्ये आवर्जून म्हणेन त्याच्यासारखा कर्णधार, कारण आत्तापर्यंत 1 तास 1 ते अर्धा तास अगोदर कारण अगदी आपल्या समोरच्या कक्षामध्ये किंवा मैदानावर तो हजर असतो. कारण हा अगदी कर्णधार आहे ना की वेलेच्या बाबतीमध्ये फार चांगलं मेंटेन ठेवतो विशाल मलेकर. गोलंदाजीमध्ये त्याचं देखील येणं बाकी आहे, चांगला गोलंदाज आहे. परंतु ओमसाई उगलेपाडा संघाला पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या, फार एक संधी होती. दुसऱ्या षटकामध्ये चांगलं कमबॅक करणं गरजेचं होतं. परंतु चेतन समरे आल्याबरोबर आतापर्यंत त्याने सुद्धा 5 चेंडू हाताळलेत आणि या 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त त्याने 6 धावा या खर्च केल्या. याचा विशाल मलेकर मात्र आज त्यांच्या टीममध्ये नाही आहे आणि त्याच्यानंतर इथे देखील फटका चांगला आहे. आपण एशियन रिप्लेमध्ये देखील पाहू शकता फटका कशा पद्धतीने खेळले होते. मिडल ऑफ द बॉल रिलीज केला होता, त्याच्यानंतर मग तो ऑन साईडला डीप मिड विकेटला फटका तेवढा चांगला ग्लान्स केला होता आणि त्यानंतर 4 धावांची मोहर म्हणजे चौकाराच्या साह्याने धावा आतापर्यंत लागल्या जातात. स्कोर बरोबर 28. फर्स्ट इनिंगमध्ये आपण 2 षटकांचा खेळ ज्या वेळेला झाला होता त्यावेळेला आपण बघितलं होतं 48 धावा, येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 44 धावा अजूनही बनवायच्या आहेत. सर सलगचे 2 चौकार चेतन समरेच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाले. 3रं षटक गत वर्षी आपण जर का विचार केला तर नेहमीच पहिलं षटक ज्याने हाताळलं आणि त्याच्यानंतर मात्र थोडंसं परिवर्तन करणं, बदल करणं ही कालाची गरज आणि हा परिवर्तन संकेत सांबरे मागील स्पर्धेमध्ये देखील पहिलं षटक हाताळलं होतं. पिवळचं षटक हाताळल्यामध्ये फार अगदी तो देखील माहीत आहे. परंतु 3रं षटक असेल आणि 3रं षटक हाताळण्याकरता संकेत कर जर या षटकामध्ये कमीत कमी 20 धावा येता 20 ते 22 धावा तर मात्र मॅचचा बॅटल जो आहे तो हा रंगेल. परिपूर्ण प्रयत्न देखील करावा लागेल. प्रयत्नार्थी परमेश्वर का म्हणतात. ज्या पद्धतीने धावांचा आलेख चढवायचा आहे त्याच पद्धतीने बॅटिंगचा स्टँड इथे सुद्धा अगदी बॅटच्या वरील इशावर हा बॉल आला होता. कसा अगदी स्लीपर बॉल झाला होता आणि त्यानंतर एक सिंगल धाव कन्वर्ट झाली. या सिंगलने धाव फलक जाईल पुढे 29 अंकांवर. 29 धावा स्कोरबोर्डवर लागल्या जातात. समीकरण आहे थोडंसं वाढेल कारण जसं जसं याचं सिंगल डबल धावा येतील तसा हा दबाव वाढेल. परंतु एखादा षटकार जर का रिलीज झाला ना तर मात्र दबाव जो आहे तो हलकासा बाजूला होईल. इथे सुद्धा आपटून टाकण्याचा प्रयत्न, ऑन साईडला फटका देखील चांगला पेश केला आणि त्याच्यानंतर फिल्डर आहेत जवळपास मिड विकेटला फिल्डर आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. तसपैकी थोडीशी घरा पाहायला मिळाली आणि त्यानंतर 2 धावा एक्झिक्यूट केल्या जातात. म्हणजे याच 2 धावांनी स्कोरबोर्ड आहे 31. 31 अंकांवर पोहोचले. 2 चेंडूचा खेळ झाला आणि गणेश पाटीलने आत्तापर्यंत 3 धावा
संकेत सांबरे गोलंदाजीमध्ये 3 धावा त्याने देखील खर्च केलेला आहे. म्हणजे गणेश पाटीलनं 18 धावा खर्च केल्या, चेतनने 10 धावा खर्च केल्या आणि संकेतनं आतापर्यंत 3 धावा खर्च केलेल्या आहेत. 4 चेंडू देखील बाकी असेल. गत वर्षी आपण बघितलं होतं की जय वाघोबा लाभकृत जय वाघोबा ट्रॉफी 2024 या पर्वामध्ये आपण पहिल्या पर्वामध्ये मात्र या जय वाघोबा लाभ ट्रॉफीचा हकदार जो बनला होता एनडी एंटरप्राइजेस पुंडास आणि मेगा फायनल जी मॅच आपल्याला पाहायला मिळाली होती आई गौदेवी बालशिंदे परंतु रनरअप म्हणून राहिला होता. जानीस पडू वडपी 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला स्पर्धेमध्ये आणि त्यानंतर मात्र इल्टमपाडा दिघा हा संघ आपल्याला पाहायला मिळाला होता. 4थ्या क्रमांकाचा मानकरी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. खास करून राहुल हरणे त्याने देखील जबरदस्त चांगली कामगिरी केली होती. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून या स्पर्धेचं पारितोषिक आणि हकदार बनला होता. जवळपास 8 विकेट 30 धावा त्याने खर्च केल्या होत्या. 8 विकेट घेतले होते आणि सर्वाधिक बेस्ट मात्र एका ओव्हरमध्ये 3 धावा आणि 3 विकेट घेतले होते. हा त्याचा सर्वाधिक बेस्ट इकॉनॉमी राहिला होता. राहुल हरणे एनडी एंटरप्राइजेस पुंडास टीम याचा फेअर डिलिव्हरी आहे. चांगला बॉल आहे आणि त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्या फलंदाजाने जवळपास 71 धावा ठोकल्या होत्या एनडी एंटरप्राइजेस पुंडास टीमचा सुमित भुयालने 71 धावांची खेळली. 71 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या आणि उत्कृष्ट फलंदाज म्हणून या स्पर्धेमध्ये त्याची वर्णी लागली होती. त्याच्यानंतर मॅन ऑफ द सिरीज आपले लेखपंच आहेत दीपक झेंडे 85 धावा ठोकल्या होत्या मागील वर्षामध्ये मागील हंगामामध्ये आणि मॅन ऑफ द सिरीजचा हकदार बनला होता. काय जबरदस्त बॅटिंग देखील केली होती. सुमित भुयाल असेल, दीपक दिंडे असेल, राहुल हरणे गोलंदाजीचा इम्पॅक्ट गोलंदाजी खऱ्या अर्थाने फलंदाजांवर आपलं वर्चस्व प्रस्थापित त्याने केलं होतं. येथे देखील फटका खेळलेत कव्हर्सच्या वरून लॉंग ऑफ आणि मिड ऑफच्या मधून हा बॉल एका टप्प्याने ग्लान्स झाला आणि धावा मिळतील 4. परंतु गत वर्षी देखील सर्वाधिक फार चांगली बॅटिंग जी आपल्याला पाहायला मिळाली. दीपक दिंडे 5 इनिंगमध्ये 85 धावा 35 चेंडूंमध्ये 45 धावा षटकार 6 ठोकले होते 9 चौकार ठोकले होते. सर्वाधिक जास्त 32 धावा नॉट आउट राहिले होते. स्ट्राईक रेट 242च्या स्ट्राईक रेटने ते धावा बनवल्या होत्या दीपक दिंडेनं. मालिका वीराचा पुरस्कार राहिला होता. परंतु पुणे शेदा स्ट्रेटला केले डाऊन द ग्राउंड बॉलर बॅक ड्राईव्ह स्ट्रोक पाहायला मिळाला परंतु धावा देखील 2 अंकित केल्या जातात. म्हणजे 2 धावांनी स्कोरबोर्ड आहे तो देखील 39 अंकांवर पोहोचला. म्हणजे येणारे चेंडू तुमच्याकडे बाकी आहेत. सात चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. इथे देखील डावी स्टिक मात्र पूर्णपणे सोडली. भरपूर डावा अस्टेंच्या बाहेर बॉल हाताळला आणि वाईट चेंडूचा इशारा मात्र पंचांनी अधोरेखित केला. अजूनही 7 चेंडू. हा जर का शेवटच्या चेंडूवर मोठा फटका जर का येतोय ना तर अजूनही ओमसे उगलेपाडा संघाकरिता मॅच बॅलन्स असेल. शेवटचा चेंडू आहे फार निर्णायक चेंडू असेल. महत्वपूर्ण चेंडू ओमसे उगलेपाडा संघाकरिता. इथे देखील शॉर्ट ऑफ लेन्थचा बॉल होता. बॅटचा पेस अगोदर ओपन गेला परंतु येणारी चेंडू जे आहेत 6 आणि त्याच्यानंतर मात्र जवळपास धावा ज्या आहेत त्या स्कोर बोर्डवर लागलेल्या आहेत आतापर्यंत 40. म्हणजे येणारे चेंडू 6 आणि 6 चेंडूंमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजे 30. 5 षटकार मारण्याचा विक्रम मागील स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. मनस्वी स्फोट गाणे संघाचा क्रिश मडवी गोलंदाज आणि आई दुधीश्वरी कोलातापाडा संघाचा समीर भंडारी सलगच्या 5 चेंडूंमध्ये 5 षटकार ठोकले होते आणि तो कारणामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाला होता. मागील स्पर्धेमध्ये उत्तम जाधव उत्तम कामगिरी केली होती. 4 चेंडूमध्ये 4 षटकार 4 चेंडूमध्ये 4 चौकार का बॅटिंग केली होती. आणि त्याचबरोबर आदरणीय मयूरजी खंबालकर अपूर्णपणे संपूर्ण स्पर्धेचं ऑर्गनाइज देखील असतात आणि फार सारे योगदान प्रोत्साहन त्यांच्या वतीने जय वाघोबा स्पोर्ट्स लाभ या संघाला देखील
मिळतं आणि त्यांचं देखील आपल्यामध्ये शुभागमन झालं. वेलकम मोरू दादा, आपल्या देखील सरचे स्वागत आहे. आणि याच उत्तम जाधव रील्स अगदी 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकले. एखादा षटकार ठोकला की मात्र लगेच रील्स बनवतात. आज खास करून तो ट्रेन 5 अगदी फोकसला देखील ते येत असतात. कारण मागील स्पर्धामध्ये आपले वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत बोह्याचा बडा येथे जी टुर्नामेंट चालू होती, एका चेंडूमध्ये एकाच गावातील 2 संघ होते पालिवलीचे आणि एका चेंडूमध्ये 6 धावांची गरज होती आणि जवळपास एका चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना गोल्डन षटकार ठोकला आणि गोल्डन षटकार ठोकल्याच्या नंतर मला वाटतं ती रील्स बनवली आणि इन्स्टाला जशी अपलोड केली ना तशी मात्र एका दिवसामध्ये 1 लाखाच्या पेक्षा जास्त व्ह्यूवर्स झाले होते. म्हणजे आज खास करून तो ट्रेंड फार अगदी अशा पद्धतीने रील्स देखील टाकत असतात आणि त्यानंतर मात्र खास करून उत्तम जाधव यांची देखील रील्स जी आहे ती देखील फार अगदी नावारूपाला आली. पहिलाच चेंडू आहे वाईट स्वरूपामध्ये हाताळला. संचित म्हस्कर गोलंदाजीवर यावेळी देखील आपटून टाकण्याचा प्रयत्न झाला होता. सेकंड अटेम्प्टला बॉल कॅरी करण्याचा प्रयत्न जो राहिला परंतु थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळाली. लॉंग लेग बाउंड्री कडे जसे फिल्डर फार वेगाने पुढे गेले. राज पाटील आहेत आणि त्यानंतर एक सिंगल धाव कन्वर्ट झाली. म्हणजे सिंगलने ज्या पद्धतीने तुम्हाला जोपर्यंत आणि जिथपर्यंत मजल मारायची होती तिथपर्यंत मजल मारता येणार नाही. म्हणजे जवळपास अजून 5 चेंडू जे आहेत आणि त्या 5 चेंडूमध्ये 28ची गरज आहे. प्रत्येक बॉल आसमानी टोला, गोलंदाजाला आसमान दाखवावं लागेल. इथे सुद्धा अगदी बॅटची गाडा घेतली त्यांच्या मागे हा बॉल पकडला गणेश पाटील हा झेल आणखी एक बॅट राऊट विकेटचं पतन. असं परत एकदा जर आपण बघितलं 2 चेंडूंचा खेळ हा इथे संपला आणि त्याच्यानंतर मात्र एक विकेट देखील पाहायला मिळाला. 2 धावा खर्च झाल्या. येणारे 4 चेंडू म्हणजे आज देखील ओमसाई उगलेपाडा संघाचं स्वप्न जे आहे ते देखील तुटण्याच्या मार्गावर आहे, उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. जबरदस्त पहिली टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या टुर्नामेंटमध्ये कारण काय त्यांचा देखील परफॉर्मन्स राहिला होता. जबरदस्त खेळ चांगला राहिला होता. परत भेलोबेली भेल ही प्रत्येकाची असते, ती येत असते आणि त्याचबरोबर मात्र 3ऱ्या चेंडूवर देखील विकेटचं पतन. म्हणजे संचित मस्कर आहेत गोलंदाजीमध्ये विकेटच्या हॅट्रिकवर असतील. विकेट च्या हॅट्रिकवर आहे. तर बॅक टू बॅक 2 विकेट आपल्याला पाहायला मिळाले. परंतु हा चेंडू देखील तेच तर फार वेगवान बॉल हाताळलाय. लेग लाईन पहा अचूक टप्प्यावर आपल्याला सुद्धा पाहायला मिळते. येणारे 2 चेंडू अशा पूर्णपणे मावललेले आहेत. विजयाचं स्वप्न आज देखील भंग होण्याच्या तयारीमध्ये ओमसाई उगलेपाडा टीम. कारण खास करून गोलंदाजी फार खराब राहिली. 2 षटकामध्ये 48 धावा. त्याच्यानंतर मात्र जवळपास 2 गोलंदाजांनी चांगलं कमबॅक केलं. त्याच्यानंतर बॅटिंगमध्ये सुद्धा पहिल्या षटकामध्ये सरासरी गाठली होती. सरासरीच्या पद्धतीने ज्या धावा बनवणं अपेक्षित असतात धावा मात्र बनवू शकले नाहीत. खास करून जय वाघोबा स्पोर्ट्स लाभ आणि ज्या नावानी स्पर्धा आपण भरवते जय वाघोबा आणि खास करून लाभ गावाचं देवस्थान म्हणून आहे. मागे अगदी जो झाड आहे त्या झाडाखाली वाघोबा देवाची वस्ती आहे आणि हे मैदान देखील आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय सुंदर सुसज्ज असं मैदान, फार अतिशय चांगली मेहनत, मैदानाचं सपाटीकरण, त्याच्यानंतर पाटा पिच आहे, खेळपट्टी चांगली आहे. मैदान देखील चारही बाजूला
अतिशय चांगल्या पट्ट्याने येलो कलरचा अगदी जो पट्टा मैदान देखील अतिशय चांगल्या पद्धतीने सजवलं आणि चांगलं ऑर्गनाइज पाहायला मिळालं आपल्याला. आणि त्याचबरोबर इथे मॅच जिंकलेली आहे संकल्प स्फोट मोरे या संघानं. अभिनंदन संकल्प स्फोट मोरे, हडलक उमसे उगलेपाडा. आणि या मॅच मध्ये आपण प्लेयर ऑफ द मॅच देणार आहोत ज्याने 35 धावांची गडी साकारली आणि जबरदस्त दुब्बादार बॅटिंग पाहायला मिळाली. 35 धावा 270 धावांपर्यंत मजल मारता आली आणि सामनावीर किताब जो आहे तो चेतन सांबरे